मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सर, नामस्मरणावरती व्हिडिओ करा, खूप मागणी होती, आज करण्याचा तो योग आलेला आहे. बरोबर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो, कारण एखादा मोठा व्यक्ती जो आपल्याला ज्ञान घेऊन बसलेला ज्ञानदान करतोय, तर त्यांनी वेळ दिला पाहिजे ना, आणि त्याला व्हिडिओसाठी हा वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी मी वेळ दिला आहे. तर तुम्ही तुमचं कल्याण या नामस्मरणातून व्हावं किंवा नामस्मरणाच्या व्हिडिओतून व्हावं, यासाठी ह्या व्हिडिओला संपूर्ण बघा, रील्ससारखं बघू नका. आणि अजून एक हात जोडून विनंती, ज्यांच्या मेंदूला नुसते रील्स बघायची सवय झाली आहे, खोटे माहितींचे, त्यांनी माझा व्हिडिओ अजिबात बघू नका. कारण काय होतं, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देण्याचं काम गेले मी 20 वर्ष झाले करतो आहे. साम टी व्हीपासून ते आत्ता यूट्यूब, इन्स्टा सगळ्यापर्यंत. मोठा माणूस, छोटा माणूस कितीही असला तरी त्याला व्यवस्थित माहिती पोचली पाहिजे. मग व्हिडिओ 10 मिनटं काय 20 मिनटं झाला तरी चालेल. त्यामुळे ज्यांना रील्स बघायची सवय त्यांनी माझा व्हिडिओ बघू नका. नामस्मरणाचा माहिती आणि नामस्मरणाचे फायदे हे आपण आता समजून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही गुरूंकडे गेलात तर तुम्हाला एक सल्ला दिला जातो की नामस्मरण करा. नामस्मरण करा. नावाचा महिमा जबरदस्त आहे. राम, श्रीराम, श्रीराम म्हणल्यावर राम समोर येतो. बरोबर आहे. श्रीराम समोर येतात. बरोबर, लक्षात घ्या. नावाचा महिमा जबरदस्त आहे. जय हरी विठ्ठल, विठ्ठलाची मूर्ती उभा राहते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समोर उभे राहतात. बरोबर आहे. तुम्ही कधीही बघा, मल्हारी माळसाकांत प्रसन्न म्हणल्यावर खंडोबा राय उभा राहतो. आई तुळजाभवानी प्रसन्न, डोळ्यासमोर ती तुळजाभवानीच उभी राहते. ओम नमो व्यंकटेशाया, तिथे तिरुपती बालाजी तुमच्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं नाव काढतो तेव्हा ती आकृती समोर येते. अमिताभ बच्चन म्हणल्यावर अमिताभ बच्चन समोर येतो. बरोबर आहे. आपण कधीही म्हणलं की गाय, गाय म्हणल्यावर गायीचं चित्र समोर येतं. म्हणजे नावात कसलं जबरदस्त साऊंड व्हायब्रेशन आहे. हे साऊंड व्हायब्रेशन पहिल्यांदा तुमच्या मेमरीपर्यंत पोचतं, मेंदूपर्यंत पोचतं, आणि तिथे तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं, तुम्ही ज्याचं नाव घेता येतात. बरोबर. जय बजरंगबली की जय. बजरंगबली तुमच्या पाठीशी उभा असल्यासारखं डोळ्यासमोर येतो. नावाचं इतकं महत्त्व आहे. त्यामुळे हा भाग जरा तुम्हाला पहिला अतिशय बेसिक समजवणारा की नामस्मरण का करायचं. आता तुम्ही विचार करा, तुम्ही रोज एखादा शब्द जो बोलता सतत तो घडतो असं तुम्हाला वाटतं. हां बघ, मी म्हणलं ना त्याचं ते असं होईल, तसंच झालं बघ, मला वाटलं होतं. म्हणजे तुम्ही जे बोलताय, जे तुम्ही व्यक्त होताय ते होतं, याचा अनुभव तुम्हाला. मी म्हणलो होतं बघ त्याचं तसंच होईल, तसंच झालं. मग तसंच झालं म्हणल्यावर काय विचार करा की तुम्ही कुठेतरी काहीतरी वाक्य बोलला होता, आणि ते वाक्य जे बोललेलं होता ते घडायला सुरुवात झाली. आणि मग घडायला सुरुवात झाली म्हणजे काय, तुम्ही कुठेतरी ती गोष्ट बोललेला होता आणि ती घडते. म्हणजे काय, तुमच्या मुखात एवढी ताकद आहे, तुमच्या शब्दात एवढी ताकद आहे की तुम्ही जे बोलता ते होऊ शकतं आणि होतं. मग वाईट कशाला बोला, चांगलं बोला. शिव्या शाप देऊन आपलं आणि समोरच्याचं वाईट चिंतनापेक्षा करण्यापेक्षा जर आपल्या मुखातून शुभ शब्द म्हणजे चांगलं नामस्मरण बाहेर पडलं तर आपलं चांगलं होणार आहे. शब्द हा टेनिसच्या चेंडूप्रमाणे असतो. असा भिंतीवरती जेवढ्या जोरात आपटू, रबरी बॉल जेवढा परत येतो तेवढ्या पद्धतीने तुमच्याकडे तो परत येतो. म्हणजे तुम्ही जर समजा कोणाचं वाईट चिंतत असाल, वाईट कोणाच्या बाबतीत बोलत असाल, तर घडणार काय, तुम्ही तो रबरी बॉल फेकून मारताय आणि तो तुमच्याकडे परत येतो. म्हणजे वाईट स्मरण जेव्हा तुम्ही करताय, ह्याचं चांगलं होऊ, ह्याचं वाईटच होऊ दे, हा असाच आहे त्याचं तसंच होणार, हा नापास होणार, हा कर्जबाजारी, तुम्ही जेव्हा वाईट फेकताय ते दुपटी चोपटीने तुमच्याकडं परत येतंय. हे स्मरण आहे वाईटाचं. मग ते शिव्यांचं स्मरण असेल किंवा वाईट शब्दांचं असेल किंवा तुमच्या मनातल्या त्या माणसाच्या बाबतीतल्या वाईट भावनांचं स्मरण असेल, हे जेव्हा तुम्ही करताय वारंवार, तेव्हा ते
तुम्ही तिकडेही पाठवताय आणि तुमच्याकडं पण येते. कारण रबरी चेंडू जेव्हा भिंतीवरती आपण जोरात आदळतो तो त्याच वेगाने पुढे जातो आणि त्याच वेगाने तो परत येतो. बरोबर. म्हणजे वाईट शब्दांचे स्मरण करू नका. प्रत्येक संत महात्म्यांनी आणि आपल्याला महाभारतापासून ते अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत, रामायणापासून दासबोधापर्यंत हेच सांगितलंय, शुभ स्मरण करा. म्हणजे चांगल्या गोष्टींची सतत बोलत राहा, चांगल्या गोष्टी बोलत राहा. शुभस्मरण म्हणजे काय, की चांगल्या गोष्टींचं नामस्मरण म्हणजे वारंवार तुम्ही देवाचं नाव घ्या. बरोबर आहे. तसंच तुम्ही चांगल्या गोष्टी बोलत राहा, चांगल्या गोष्टी करत राहा. म्हणजे तुमचं ते चांगलं व्हायला सुरुवात होऊन जातं. लोकांना कळतच नाही की माझं असं सध्या वाईट का सुरू आहे, कारण तुम्ही एकेकाळी कुठेतरी चुकीचं निगेटिव्ह बोललेला होतात. एकेकाळी कोणाला तुम्ही शिव्या शाप दिल्या होत्या, एकेकाळी कोणाच्या बाबतीत तरी तुम्ही अतिशय वाईट बोलला होता. तेच रिबाउंड होऊन तुमच्याकडे आलंय. त्याला थोडासा वेळ लागलाय आणि तो घडतं 7.5मध्ये. 7.5मध्ये जेव्हा लोकांचं वाईट व्हायला सुरुवात होतं तेव्हा शनी महाराज आधीचा सगळा बॅकलॉग हा तुमच्याकडे परत पाठवत असतात. 7.5च्या आधी गेलेले 12-15 वर्षाचा हिशोब सगळा ऐन 7.5मध्ये येतो. मग इथे काय फायदा आहे, इथे कशाचं औषध चालतं? मुखी घ्या नामस्मरण. नामस्मरणाचा फायदा भरपूर होतो. त्यामुळे तुम्ही विचार करा. मलाही आज आठवतं की माझी आजी जी 90 वर्षाची होती, तर ती शेवटपर्यंत एका वहीवरती, आजही त्या डायऱ्या आहेत आमच्याकडे बॅगेमध्ये, श्रीराम 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 म्हणले हे काय अशी लिहित बसते बाबा सारखी, पुस्तक वाचत नाही, काय अभ्यास करत नाही. मी लहान होतो पण ती श्रीराम जयराम असं लाल पेनाने लिहित बसायचे. जसं आजही बऱ्याचशा संस्थांमधून स्वामी समर्थांचा जप लिहिला जातो. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात हे नामस्मरण जे आहे ना, ते नामस्मरण तुम्हाला चांगल्या भावना आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करतं आणि तुमच्या मुखातून शुभ शब्द बाहेर काढण्यासाठी नामस्मरण खूप महत्त्वाचं काम करतं. त्यामुळे नामस्मरण काय करावे, कुठले करावे, हे सगळं तुम्हाला आता सेकंड व्हिडिओमध्ये येणार आहे. पण नामस्मरणाचं बेसिक लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात आलं की तोंडातून वाईट शब्द जाण्याचे जे काही आपले रुटीन बसलेलं आहे, की तो माणूस सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत शिव्या देत असतो आणि त्याच्या घरात, त्याच्या आयुष्यात, त्याच्या कारकिर्दीमध्ये वाईट घडत असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला बघतं की कमी बोलणाऱ्यांचं किंवा चांगल्या बोलणाऱ्यांची प्रगती जास्त दिसते आणि वाईट बोलणाऱ्यांची, शिव्या देण्याची अधोगती खूप होत असते. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की शुभस्मरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता नामस्मरणाचे फायदे काय असतात हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आपलं जे शरीर बनलेलं आहे ना, ते शरीर हे एका साऊंड फ्रिक्वेन्सीवर काम करतं, साऊंड एनर्जीवर काम करतं. कसं? कारण जसा टांग बेल वाजवली की एक नाद निर्माण होतो, टाळ वाजवल्या एक नाद निर्माण होतो, भांड्याला भांडं आपटलं की एक नाद म्हणजे साऊंड तयार होतो. त्याच पद्धतीने आम्ही जे जिवंत आहोत ते एका साऊंड फ्रिक्वेन्सीवर आहोत. एका साऊंड ठक 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 तुमच्या माझ्या हृदयामध्ये चालू आहे. हा जो साऊंड चालू आहे ना, त्याच्यावरती आपण जिवंत आहोत, आपला प्राणा चालू आहे. त्यामुळे साऊंड फ्रिक्वेन्सी जी तुमच्या हृदयामध्ये जी कंपनं निर्माण करते, त्याची शक्ती वाढवण्यासाठी तुमचं नामस्मरणाची स्पंदनं खूप गरजेची आहे. त्यामुळे जय हरी विठ्ठल, यानंतर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा, हे जे तुम्ही जपता अडचणीच्या वेळेला, तेव्हा तुमची भीती कमी होते. बघा, तुम्ही अडचणीत आहात, काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं आहे, काहीतरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय हरी विठ्ठल म्हणू शकता. तुम्हाला जे काही देवाचं नाव घेत आहे ते तुम्ही म्हणू शकता. ते तुम्ही म्हणायला सुरुवात करता आणि तुमची कामं व्हायला सुरुवात होतं. कारण जेव्हा एखादी भीती किंवा त्रास होतो तेव्हा हृदयाची स्पंदनं धडधडधड वाढलेली असतात. हृदयाची स्पंदनं म्हणजे भीतीने वाढतात, बीपीसुद्धा वाढतं किंवा कमी होतं. मग जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा जप करता, कुठलं नामस्मरण करता, त्याच वेळेला
हृदयाच्या स्पंदनांना तुम्ही बॅलन्स करण्याचं काम या नामस्मरणाने करता आणि तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. हे साऊंड फ्रिक्वेन्सीचं काम आहे. त्यामुळे जर हृदयातला ठक 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 आवाज बंद झाला तर आपण या जगात नसतो. म्हणजे लक्षात घ्या, ही साऊंड फ्रिक्वेन्सी आपल्या हृदयाची स्पंदनं सुधारते. म्हणूनच आजही आपण बघतो की युगेनयुगे, वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष ही जी वारी चालू आहे, पांडुरंगाची, पंढरीची वारी आहे, त्याच्यामध्ये कमरेवरती हात ठेवून विठ्ठल 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 जेव्हा तो वारकरी म्हणतो तेव्हा त्याच्या हृदयाच्या ज्या काही नाड्या आहेत किंवा हृदयाचे जे काही ब्लॉकेजेस ते सगळे निघतात. हे सायन्स प्रूव्ह आहे. बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघू शकता की विठ्ठलाच्या नामस्मरणाने आजही गॅसेस होत नाहीत, झाले तर पासेस होतात. त्यामुळे कमरेवरती हात ठेवून तुम्ही हृदयाची स्पंदनं, हृदयाचे ब्लॉकेज काढू शकता. हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इतकी ताकद नामस्मरणामध्ये. काही नाही, मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत एकही ॲसिडिटीची गोळी घेतलेली नाही. जेव्हा कळलं, एक तर पहिल्यांदा डाएटच बॅलन्स ठेवले त्यामुळे ॲसिडिटी होत नाही, पण कधी योग आलाच ॲसिडिटीचा तर कमरेवरती हात ठेवतो 21 वेळेला विठ्ठल 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 असं म्हणून तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला बॅलन्स दिसेल. सगळा हृदयाची स्पंदनं बॅलन्स होतात. मग इतकं नामस्मरणामध्ये महत्त्व आहे, बरोबर. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या मेंदूपासून ते आपल्या पायापर्यंत जेवढ्या काही नसा आहेत त्या बॅलन्स होण्याच्या दृष्टीने तुम्हाला नामस्मरण हे करणं गरजेचं आहे. कोणतं करावं, काय करावं हे सगळं सांगणार आहे. कारण आपल्या शरीरामध्ये साऊंड फ्रिक्वेन्सी खूप महत्त्वाचं काम करते. यामध्ये मेंदूच्या विकारावरती मी व्हिडिओ पाहिला आणि त्याचं माझ्याकडं नोट्स पण आहेत की मेंदूच्या विकारावरती एक जो प्राणायाम आहे ज्याला भ्रामरी म्हणतात, तो भ्रामरी प्राणायाम मेंदूचे सगळे विकार घालवतो. ती सुद्धा साऊंड फ्रिक्वेन्सी बघा असं करतात. हा भ्रामरी म्हणजे भुंग्याचा आवाज. हा भुंग्याचा आवाज जो आहे तो भुंग्याचा आवाज भ्रामरी प्राणायामाद्वारे जो केला जातो त्याने मेंदू बॅलन्स होतो, मेंदूचे ब्लॉकेजेस निघतात आणि बरेचसे आजार बरे होतात. हे आत्ताचा रिसर्च तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये किती ताकद आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये किती ताकद आहे. प्राणायाम, नामस्मरण, योगा हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही सध्या कन्फ्यूज होऊ नका की नामस्मरण मी कशाचं करू. आवडत्या देवाचं करा. कुठंही लिहिलेलं नाही आहे की तुम्हाला कुठलं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला जो देव आवडतोय तुम्ही सुरू करा, काही हरकत नाही आहे. तुम्हाला देवी आवडते, देवीचा जप करा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री महालक्ष्मी देवेंद्र महा म्हणू शकता. स्वामी समर्थांचा करताय जय साईराम तुम्ही करू शकताय. तुम्हाला आजही म्हटलं तरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम एवढं जरी तुम्ही सतत म्हणलात तरी तुम्हाला नामस्मरण केलं गरजेचं आहे. नामस्मरण शक्यतो कोणतेही लिमिटेशन नाही आहे. नामस्मरण हे शयन, शौच आणि भोजन यावेळेला करू नये एक विधान. त्यामुळे लक्षात ठेवा, नामस्मरण तुम्ही कधी करू शकता. देवीचा जप सतत चालू शकता, देवाचा चालू शकता. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे नामस्मरणाचे फायदे शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहेत, आपली प्रगती होण्यासाठी आणि बॅलन्सिंग वाढण्यासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा, हे नामस्मरण तुम्हाला राशीनुसार कोणतं कसं करायचं याचे पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या राशीचा जो ग्रहस्वामी आहे त्याचं नामस्मरण कसं करायचं भाग 2 मध्ये आपण पाहूयात. पण सध्या मी तरी तुम्हाला सांगतो की कुठले लिमिटेशन ठेवू नकात. 108 वेळेला करायचं का 100 वेळा का 200 वेळा, तुम्ही किती वेळेलाही करा, पण नामस्मरण करायला सुरुवात करा. आजपासून तुम्ही करू शकता. जय बजरंगबली म्हणा, तुम्हाला जय श्री गुरुदेव दत्त म्हणा, कोणतंही नामस्मरण तुम्ही ओम नमः शिवाय जरी तुम्ही रोज म्हणलं तरी तुमचं मन हे स्थिर होऊन जातं. असे बरेच प्रकार नामस्मरणाचे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. अख्ख्या यूट्यूबच्या जगामध्ये इतकी सायंटिफिकली आणि परफेक्ट माहिती देणारा हा पहिला नामस्मरणाचा व्हिडिओ आहे. पहा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.